GR मधील शब्दरचना ओबीसींसाठी अडचणीची ठरणार, तर ओबीसी समाजही हक्कांसाठी रस्त्यावरती उतरणार. ओबीसी नेते छगन भुजबळांचा इशारा. सरकारनं काढलेल्या GR विरोधात विविध ओबीसी संघटनांची मुंबईत बैठक. ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई लढणार, वडेट्टीवारांचा निर्धार. आरक्षण दिलं नाही तर नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. जितका अपमान करतील तितक्याच ताकदीनं लढणार, मनोज जरांगेंचा नारायणगडावरनं इशारा. नोंदणीच्या आधारे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करा. सरकारनं कुठलाही बदल करू नये, मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी. तर योग्य नोंदी मिळाल्यावरतीच दाखले मिळणार, अधिकाऱ्यांवरती दबाव टाकणं योग्य नाही, बावनकुळेंचं जरांगेंना प्रत्युत्तर. विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावरनं काँग्रेस नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी. तर सभापती राम शिंदेंनीही घेतली काँग्रेस नेत्यांची भेट. उद्या होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी. एनडीएचे उमेदवार प्रतिनिधी म्हणून श्रीकांत शिंदेंची नियुक्ती. मुहूर्त न काढताच उपराष्ट्रपती पदाची निवडणूक. तर पितृपक्षात निवडणूक घेणारा भाजप सेक्युलर पक्ष. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरनं संजय राऊतांची टोलेबाजी. पदवीधर मतदारसंघ भाजपनं घ्यावा आणि शिक्षक मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडावा. शहाजी बाबू पाटलांची भाजपला थेट ऑफर. भाजपच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नमस्कार, मी ज्ञानता कदम. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं मुंबईमध्ये आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला एक अल्टिमेटम दिलाय. हा अल्टिमेटम आहे 17 सप्टेंबरचा. 17 सप्टेंबरच्या आधी कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू करावी, अन्यथा दसरा मेळाव्यात कठोर भूमिका जाहीर करावी लागेल, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय. हैदराबाद गॅझेटनुसार नोंदी असलेल्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळावं, यासाठी जरांगे पाटील आता आक्रमक झालेत. 17 सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया सुरू करा, नाहीतर कठोर निर्णय घेऊ. आरक्षणावरून जरांगेंचा पुन्हा यलकार. मुंबईच्या आझाद मैदानावर 5 दिवसांच्या आंदोलनानंतर जरांगे पाटलांनी विजयाचा गुलाल उधळला. राज्य सरकारनं जरांगे पाटलांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या. त्यात सर्वात महत्त्वाची मागणी होती हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याची. सरकारनं ही मागणी मान्य केली असली तरी त्याच्या पूर्ततेसाठी जरांगे पाटलांनी एक प्रकारे सरकारला डेडलाईन दिली आहे. हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा. 17 सप्टेंबरच्या आत ही प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे, ही माझी सरकारला विनंती. आणि याच्यात सरकारनं कुठलाही बदल करू नये. एकीकडे जरांगे पाटलांनी सरकारला ही डेडलाईन दिली आहे, तर दुसरीकडे त्यांनी आगामी दसरा मेळाव्याविषयी हा सूचक इशारा दिलाय. हैदराबादच्या गॅझेटियरनुसार मराठवाड्यातल्या प्रत्येक मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, याची कारवाई 17 सप्टेंबरपासून त्याच्या आत सुरुवात करा. नसता मला येत्या दसरा मेळाव्यात कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. पाहिजे ना, सरकार पाहिजे. काय आता आंदोलनच जर करायचं असेल आणि सगळं घ्यायचं असेल तर ओबीसी समाज सुद्धा आंदोलनाला उतरेल ना. आता लहान लहान गावागावामध्ये सुरू आहे, उद्या एकत्रित येऊन सुरू होईल. हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्याविषयी जरांगे पाटील आग्रही आहेत.
पण त्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण जरांगेंच्या आक्रमक पवित्र्यावर महसूल मंत्री बावनकुळे काय म्हणाले ते ऐका. काही तर आमच्या विरोधातले इतके पागल झालेत, त्या जी आर आणि त्याच्यातले शब्द बघून, काढलेल्या जी आरचे आणि शब्द बघून झोपाच यायना त्यांना. मग इतका मजबूतीनं जर गरिबांचे पोरांनी जे आर काढलाय, मराठवाडा 100% आरक्षणात जाणार. मराठ्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही. खूप लय आनंद होतोय मनात. सर्टिफिकेट इश्यू करताना कुठला तरी नोंदीचा दाखला द्यावा लागेल, कुठेतरी कुणबी समाजाची नोंद आहे त्याचा दाखला द्यावा लागेल. शेवटी अधिकाऱ्यांना आपण काही त्यांच्या मानावर तलवार देऊन तर ठेवून तर काही आपण दाखले काढू शकत नाही. कुणालाही त्या ठिकाणी दाखला द्यायचा असेल, तहसीलदार वगैरे आमच्या जे काही अधिकारी नेमले असतील त्या अधिकाऱ्यांनी जे काही कॉम्पिटंट डॉक्युमेंट आहेत, लागणारे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट त्या अर्जासोबत द्यावे लागतात, तरच त्या ठिकाणी दाखले मिळतात ना. जरांगे पाटलांच्या आंदोलनावर यशस्वी तोडगा काढल्याचा दावा सरकारकडून केला जातोय. पण आता मराठा आरक्षणाच्या GRची अंमलबजावणी करताना सरकारची खरी कसोटी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे आंदोलनानंतर सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलाय. मराठा आरक्षणाच्या GRला आव्हान दिलं गेलं तर जशास तसं उत्तर देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 1984 साली ओबीसींना दिलेल्या वाढीव आरक्षणाला आधार नाहीये असा दावाही त्यांचा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या संघर्षाला तोंड फुटणार असल्याचं स्पष्ट होत आहे. मराठा आरक्षणाचा लढा जिंकल्यामुळे मनोज जरांगे पाटलांचं मराठवाड्यात जोरदार स्वागत केलं जातंय. 2 सप्टेंबर 2025 रोजी राज्य सरकारनं मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. निर्णयाचा GR आझाद मैदानात जरांगे पाटलांकडे सोपवण्यात आला होता. मात्र मराठा आरक्षणाच्या GR वरून ओबीसी नेत्यांनी विरोधाचा स्वर तीव्र केलाय. आरक्षणासंदर्भातील निर्णयाला कोर्टात आव्हान देण्याचा कायदेशीर मार्ग निवडणार असल्याचं ओबीसी नेत्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे जरांगे पाटलांनीही कायदेशीर भाषेतच उत्तर देणार असल्याचं न्यूज 18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हटलंय. आम्हाला काय एवढं समजेल का? आम्ही ते देऊन चटण्या भाकरी खातो म्हणजे आम्हाला काय एवढं समजता का? तुम्ही GR काढून तुम्ही देत नाहीत म्हणलं म्हणजे ज्यांच्या नोंदी नाही काहीच नाही तरी आमचं 16% आरक्षण दिलं 94ला. ते जमतं का? म्हणजे तुमचं काही जमतं आणि आमचं रेकॉर्ड आहे, महसुली दस्तावेज, सरकारी दस्तावेज, हैदराबाद गॅजेटचा, सातारा संस्थांचा. आमच्या नोंदी देत नाहीत. आम्हाला एवढं समजता का तुम्ही? बार आम्ही मुंबईत यायचं, मग आता तुम्ही GR काढला, मग आता अंमलबजावणी करायची, प्रमाणपत्र वितरित सुरू करायचे, तर नाटकं सांगायची संख्याचे, नामकाचे, तमकाचे. संख्या म्हणजे का मराठीत तेवढे येतं, त्यांना द्यायचं नाही. मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारनं 1994 मध्ये काढलेल्या ओबीसी आरक्षणाच्या GRला आव्हान देण्याचा इशारा दिलाय. 1994 मध्ये राज्य सरकारनं कोणता निर्णय घेतला होता ते आता पाहूयात. 23 मार्च 1994 रोजी राज्य सरकारनं